नमस्कार, मी वीणा. माझ्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक रेसिपी बनवणार आहे. छान छोटी छोटी कारली आहे आणि ताजी आणि कोवळी. खूप शरीराला खूप छान असते ही भाजी आरोग्यासाठी. खास करून शुगर पेशंटसाठी खूप छान असते. तर याला मी छान धुवून घेतलं आहे आणि छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. तर आता मी याला छान कापून घेते आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला भाजी कशी बनवतात ते दाखवते. मी दोन्ही साईड आहे ते काढून घेते आणि छोटे छोटे आहे ते आपल्याला फोडी बनवायची आहे. बिलकुल पातळ बनवायची फोडी. अशा पद्धतीने सर्व मी करून घेते. छान अशा पद्धतीने छान पातळ पातळ फोडी बनवायची आपल्याला आणि बी काढून टाकायचं याच्यामधले. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने मी छोटे छोटे म्हणजे पातळ पातळ काप लांब लांब करून घेतले आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आणि हळद घालून छान 5 मिनिट आहे ना रेस्टमध्ये ठेवायचं आहे. छान अशा पद्धतीने मीठ लावून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं. नेहमी एकसारखी भाजी खाऊन पण कंटाळा येतो, म्हणून अशा पद्धतीने मी भाजी बनवत आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण बनवा. अशा पद्धतीने सगळीकडे मिठाना लागला जातो. त्याच्यानंतर आपल्याला 2 कांदे, लसूण आणि कोथिंबीर हे छान मी पण लांब लांबच कट केलेली आहे आणि आपल्याला लसूण असंच वापरायचं आहे. छान पाणी सुटलं आहे. तर आता याला आहे ना आपल्याला थोडंसं पिळून घ्यायचं आहे. छान आहे ना, पाणी काढून घ्यायचं. दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. सर्व या पद्धतीने बघा, इतकं पाणी निघाले आहे. कढई ठेवली, गॅस चालू करायचा आपल्याला. आता गॅस चालू केला, तेल टाकून घ्यायचं. तुम्हाला तुमच्या पद्धतीने कमी किंवा जास्त तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं. तेल आपलं छान गरम झालं आहे. राई टाकून घेते, जिरं टाकून घेते. त्याच्यानंतर आपल्याला कारल्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे. सॉरी, कारल्याच्या म्हटलं मी. लसूण टाकून घेऊया. लसूण पण छान भाजला गेला आहे. तर आता आपल्याला कारल्याची फोड टाकून घ्यायची आहे. तर आता आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी छान तेलामध्येच करायची आपल्याला, वाफेमध्ये. तर खूप छान चवदार, खूप छान बनते ही भाजी, सुकी भाजी. कोणताही मसाला न वापरता आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे. छान टेस्टी खूप छान असते. त्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला मी. खूप छान असते आणि अशा पद्धतीने जर आपण बनवली
तर खूप छान लागते चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकर. आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची, सोबतच कांदा पण टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायची. आमच्याकडच्या पद्धतीने, तेलंगणा पद्धतीने मी भाजी बनवत आहे. आणि थोडं झाकण ठेवूया. दोन ते 3 मिनिट. तर एकदा बघूया झाकण काढून. पुन्हा परतून घेऊया एकदा. जसे जसे तुम्ही फ्राय करता तसा कांदा पण याच्यात छान भाजला जाईल आणि कारल्याची फोड आहे ती पण छान भाजला जाईल. वाफेवरच आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे. तरी पण एकदा मी आणखीन झाकण ठेवते. नंतर आपल्याला चटणी मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ थोडं पाहूनच टाकायचं, कारण की आपण याच्या अगोदर मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट, हळद पावडर आणि आमचूर पावडर, कोथिंबीर, हे छान एकदा मिक्स करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला तिखट कमी किंवा जास्त पाहिजे त्यानुसार छान असं टाकून घ्यायचं. आमचूर पावडर पण टाकलं मी. तुम्हाला जर गूळ पाहिजे असेल याच्यामध्ये तर तुम्ही गुळाचा खडा टाकू शकता. अशीच आपल्याला आता छान 2 मिनिट आहे ना परतून घ्यायची आहे. नंतर गॅस बंद करायचा आपल्याला. बघा किती छान झाली आहे रेसिपी. कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये, एकदम आरोग्यासाठी खूप छान. तर बघा मित्रांनो, एक वेगळ्याच पद्धतीची भाजी आपण तयार केलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रेसिपी नक्कीच बनवा. आता गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता सुकी भाजी. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त आणि स्वतःची काळजी घ्या. अशा पद्धतीची भाजी करून बघा, खाऊन बघा, नंतर कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.